नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण या व्हिडिओमधून शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी बघणार आहोत। कारण कर्जमाफी संदर्भात शेतकरी बांधवांना वेळोवेळी वेगवेगळी माहिती देण्यात आलेली होती। कारण या संदर्भातली समिती गठीत करण्यात आलेली होती, त्याची माहिती तुम्ही ऐकलेली असेल आणि त्यांचा अंतिम अहवाल जो एप्रिलच्या अंतिम आठवड्यात हा येणार होता, याच्या संदर्भात सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। पण आज रोजी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय मोठी घोषणा ही करण्यात आलेली। अर्थसंकल्पीय अधिवेशन मांडत असताना मुख्यमंत्री साहेबांनी शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी खुशखबर ही दिलेली आहे। कारण 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे पीक कर्ज थकीत शेतकरी बांधव आहेत त्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा ही मुख्यमंत्री साहेबांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन मांडत असताना ही केलेली आहे। आणि जे नियमित कर्ज फेड करणारे जे शेतकरी बांधव आहेत त्यांनाही नाराज न ठेवता त्यांना सुद्धा 50,000 रुपयापर्यंत जसं सानुग्रह अनुदान सुद्धा हे देणार आहे। त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की पात्र लाभार्थ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे। तर मग त्या पात्र लाभार्थ्यांमध्ये काय निकष मांडण्यात येतात, काय नियम अटी शर्ती या मांडण्यात येतात, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यातच येईल। पण त्याआधी आपण बघू शकतो की मुख्यमंत्री साहेबांनी शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी घोषणा ही केलेली आहे। बरेच शेतकरी बांधव आतुरतेने या घोषणेची वाट बघत होते, त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कारण 30 सप्टेंबर 2025 रोजी जे पीक कर्ज थकीत शेतकरी बांधव आहेत त्यांना 2 लाखाच्या मर्यादेपर्यंत ची जी कर्जमाफी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। आणि या कर्जमाफीला नाव देण्यात आलेले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना रूपाने ही योजना राबवली जाणार आहे। तर शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणता येईल आपल्याला। कारण 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी बांधव पीक कर्ज थकीत होते अशा शेतकरी बांधवांना 2 लाखाच्या मर्यादेपर्यंत ही कर्जमाफी मिळणार आहे। तर अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि याच्या संदर्भातलं जर नवीन काही अपडेट असेल ते नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल। तर अशाच नवनवीन व ताज्या व्हिडिओसाठी जीटीएस मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।